सिविक्सचा फर्स्ट चॅप्टर आहे इक्वॅलिटी. त्याचे आपण शॉर्ट क्वेश्चन्स बघूया. द राईट एन्जॉयड बाय ॲडल्ट सिटीजन ऑफ इंडिया विच रिफ्लेक्ट. सो द आन्सर इज वोटिंग किंवा वोट. राईट टू वोट हे द ॲडल्ट सिटीजन ऑफ इंडिया एन्जॉय. वन ऑर ऑफ द मोर कॉमन फॉर्म्स ऑफ इनइक्वॅलिटी इन इंडिया. सो वन ऑफ द मोर कॉमन फॉर्म्स ऑफ इनइक्वॅलिटी इज कास्ट सिस्टम इन इंडिया. काय आहे? कास्ट system. Okay, hidden casteism among educated ones is clearly visible in this part. So हे हिडन कास्टिझम अमंग एज्युकेटेड वन ह्याचं काही आन्सर नाही आहे बुकमध्ये, हे नव्हतं आपल्याला. ओम प्रकाश वाल्मिकीज बुक विच टॉक्स अबाउट हिज एक्सपिरियन्स ऑफ ग्रोईंग अप ॲज दलित बॉय. ह्याच्या बुकचं नाव आहे झूटन. झूटन ही JHOOTN. ही झूटन ही ओमप्रकाश वाल्मिकी याची ऑटोबायोग्राफी आहे. It is the cornerstone of our democracy and we are represented in it through our elected parliament. So ह्याचा आन्सर आहे पार्लिमेंट. Parliament is the PARLIAMENT. Parliament is the cornerstone of our democracy. The first state in India to introduce midday meal is Tamil Nadu. So Tamil, TAMIL, Nadu, N सुद्धा capital, T capital. Even today there are several schools in the country in which children are discriminated against and treated unequally. हा क्वेश्चन बरोबर फॉर्मने केला आहे. इवन टुडे देर आर सेव्हरल स्कूल्स इन द कंट्री इन विच द चिल्ड्रन आर डिस्क्रिमिनेटेड अगेन्स्ट अँड ट्रीटेड अनइक्वली. आर ॲक्च्युली हे क्वेश्चन होतं की दलित चिल्ड्रन्स आहेत ते इवन टुडे दे आर ट्रीटेड अनइक्वली. The soul of democracy is equality. Equality is the soul of democracy. The document that lays down the basic rule and regulation for people of the government in the country to follow. its answer is Constitution of India. So Constitution is the document which gives the basic rule and regulation which all of the people in country needs to follow. Next I match the following. People's participation in the resolution of conflict and equality of justice. आता इथे आता आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. पीपल्स पार्टिसिपेशन इन द रिझोल्युशन ऑफ कॉन्फ्लिक्ट अँड इक्वॅलिटी अँड जस्टिस. सो आर्टिकल 15. सो पीपल्स पार्टिसिपेशन इन द रिझोल्युशन ऑफ कॉन्फ्लिक्ट अँड इक्वॅलिटी ऑफ जस्टिस. तर इथे येणार इथे थ्रू लॉज अँड सेकंड थ्रू नाही, हे पण नाही आहे ह्याचा आन्सर. इट इज अ की एलिमेंट ऑफ डेमोक्रेसी. पीपल पार्टिसिपेशन इज अ की एलिमेंट ऑफ डेमोक्रेसी. सो ह्याचा आन्सर येणार की एलिमेंट ऑफ डेमोक्रेसी. इसेन्शियल आस्पेक्ट ऑफ ऑल डेमोक्रेसीज. सो व्हॉट इज द इसेन्शियल आस्पेक्ट ऑफ ऑल? इसेन्शियल आस्पेक्ट ऑफ ऑल डेमोक्रेसीज इज आर्टिकल 15 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. इसेन्शियल आस्पेक्ट ऑफ ऑल डेमोक्रेसीज हे ॲक्च्युली इथे एक्झॅक्ट पर्याय दिलेला नाही आहे. तिथे पर्याय हवा होता की इक्वॅलिटी, पण इक्वॅलिटी हा पर्याय इथे दिलेला नाही आहे. देन सो कॉल्ड लोअर कास्ट. सो कॉल्ड लोअर कास्ट येणार दलित. वेज इन विच गव्हर्मेंट हॅज ट्राईड टू इम्प्लिमेंट द इक्वॅलिटी. सो थ्रू लॉज अँड सेकंड थ्रू गव्हर्मेंट प्रोग्राम और schemes to help disadvantaged community. One of the steps taken by government to imply equality is Article 15 of the Constitution. Okay, next बघूया आपण. In a dash every citizen is equal. So ह्याचा आन्सर येणार इन अ डेमोक्रेसी. इन अ डेमोक्रेसी every citizen is equal. In a democracy, every citizen is equal. The concept of universal adult franchise is based on the principle of equality. EQUALITY. Under dash, every adult irrespective of caste, creed, religion, gender, etc. is allowed to vote. So ह्याचा आन्सर आहे universal adult franchise. Under universal adult franchise, every adult who is 18 and above is allowed to vote irrespective of caste, creed, religion, gender. In both the incidents on equality, Om Prakash Valmiki and Ansaris are subjected to social
हे आत्ताच्या धड्यात नाही आहे, बहुतेक जुन्या धड्यात होतं, त्यामुळे हे सगळीकडे आलं आहे. पण ह्याचं सरळ सरळ होऊ शकेल अर्थ की सोशल डिस्क्रिमिनेशन. इन मेनी स्टेट्स डॅश वुमन आर एम्प्लॉईड टू कुक मिड डे मील. सो इथे येणार दलित. म्हणजे पहिले जी इनइक्वॅलिटी होती आता ती गेली आणि दलित वुमनसुद्धा मिल ते कुक करू शकत आहेत. ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन डॅश हॅज बीन अबॉलिश इन इंडिया. सो ह्याचा आन्सर येणार अनटचेबिलिटी. अनटचेबिलिटी हॅज बीन abolished in India. Observe the picture and answer the following. This book is the life story of this boy. So झूटन हे ओम प्रकाश वाल्मिकी यांची लाईफ स्टोरी आहे. सो ओम प्रकाश हे बहुतेक तरी ओल्ड बुकमध्ये होतं, त्यामुळे हा प्रश्न सगळीकडे विचारलेला आहे. सो ओम प्रकाश वाल्मिकी इज द आन्सर. ओम प्रकाश वाल्मिकी. It is the cornerstone of our democracy and we represented it in through our elected representative. This is parliament. ह्याचा आन्सर आहे पार्लमेंट. सो पार्लियामेंट. PARLIAMENT. नेक्स्ट आहे चिल्ड्रन आर हॅविंग देअर डॅश इन द गव्हर्मेंट स्कूल. सो ह्याचा आन्सर आहे मिड डे मील. चिल्ड्रन आर हॅविंग मिड डे मील. बाय कास्ट ही वॉज अ दलित हु इज नोन ॲज द फादर ऑफ द नेशन. सो ह्याचा आन्सर आहे बाबासाहेब आंबेडकर किंवा BR आंबेडकर.